तुम्ही जपानमध्ये आमदार झालात, राजकारणात तुम्ही प्रवेश कसा केला? आमच्यासारख्या लोकांची गरज आहे त्यांना, पण आमच्यासारख्या लोकांना त्या समाजामध्ये विलीन करून घेण्याकरता त्यांनी जे केलं पाहिजे त्याची त्यांना काहीच जाणीव नाहीये. जर का तुम्ही टुरिस्ट म्हणून जपानला जाल, जपान व्हावा आहे म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. गोल्ड मेडलिस्ट IIT मधला मुलगा होता, तो टोकियो युनिव्हर्सिटीमध्ये आला. 1 वर्षाच्या आत त्यांनी आत्महत्या केली तिथे. मूळचे पुण्याचे असलेले योगेंद्र पुराणिक उर्फ योगी तिथल्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले. भारतीयांनी सुद्धा असं काहीतरी घडलं, तिथे जाऊन त्यांच्या ब्युरोक्रेसीशी भांडायला लागलं. एक चांगली वेल टू डू फॅमिली ते आले फिरायला आणि त्यांच्या फॅमिलीतल्या एकानी डिस्नीलँड मध्ये वस्तूंची चोरी केली. त्या गोष्टी उचलल्या आणि बॅगेत टाकल्या. त्यांना असं वाटलं कोणी बघत नाहीये. गेल्या वर्षी आपल्या एका विद्यार्थ्याला त्यांनी पकडलं ड्रगच्या केसमध्ये. शेवटी मी माझ्या खर्चाने वकील लावला होता. एम्बसीने काहीही दिलं नाही, कोणी नाही येतोय अशा वेळेला मदतीला. पहिली बात तर तेवढं जपानी आलं पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती काढता आली पाहिजे आणि त्याच्या पुढे जाऊन हिंमत असायला पाहिजे त्या सिस्टीमशी भांडण्याची. एक्झॅक्टली. तुम्ही तिथे गेलात तर तिथल्या शहरांमध्ये तुम्हाला असं कोणी बाहेर उगाच फिरते आता दिसणार नाही संध्याकाळी 6-7 नंतर. आपली मुलं कशी असतात, त्यांची सुरुवातच उशिरा होते. भारतीयांना भरपूर हॅरॅस करतात, भरपूर. कसं काय? 1-2 केसेस सांगा. तिथे म्हणतात नाही तुला हेच जमत नाही, नाही तुला तेच जमत नाही, मग तू हे तुला करतच नाहीये. ही 5 वर्षात त्याचं रिन्यू करत नाही, नोकरी जाते. जपानमध्ये पोलीस कॅडर, कोर्ट आणि त्यानंतर पॉलिटिक्स हे टोटल वेगळं आहे. आता भारतामध्ये असं घडलं की मी एक जपानी कंपनी आणायचा प्रयत्न केला तर त्यांनी मागितले 15%. जपानमध्ये असं किती % काय ठरलंय का राजकारण्यांचं? तुमच्या घराच्या वरच ते कल्चरल सेंटर आहे आणि महाराजांचा पुतळा वगैरे आहे. काय आलं की गेल्या 8-10 वर्षात आमच्याकडे कम्युनिटी फुटायला लागली आणि जेव्हा ते सिम्बॉलिक जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग आपोआप शिवाजी महाराजांकडे ओढ लागली. ह्या पोझिशनमध्ये मी किती बदल घडवून आणतो त्याच्यावर खूप काही पुढचं ठरेल असं मला वाटतंय. अंबरनाथच्या गल्लीपासून ते डायरेक्ट जपानमध्ये गवं तर मला आवडेल. नवीन पिढीने भारतात राहावं का? शिक्षण कुठे घ्यावं? करिअर कुठे करावं? नोकरी करायला जाण्यापेक्षा परदेशात तुम्ही बघायला जा की तिकडे काय आहे, जाणं गरजेचं आहे. जर का मला तुम्हाला एक मोठं उदाहरण द्यायचं असेल, तुमच्या कार्यक्रमावर सांगता येईल की नाही माहिती नाही, पण आबेजींची जी काही त्यांची हत्या झाली त्याच्यामध्ये